राम राम म्हटलं. आज आपल्याला आलेली होती भीमाशंकर त्र्यंबकेश्वरची ट्रिप. मग काय आलो आपण सकाळी कस्टमरच्या घरी आणि घेतली कस्टमरच्या घरून गाडी. निघालो आपण आणि लागलो आपण पुणे नाशिक हायवेला लागलो. मंचरमध्ये येऊन पोहोचलो. मंचरमधून मारला लेफ्ट आणि निघालो आपण भीमाशंकरच्या दिशेने. भीमाशंकरला आलो. कस्टमर आले दर्शन वगैरे घेऊन, त्यांना घेतला आणि निघालो आपण. आणि कस्टमर म्हणले आपल्याला नाश्ता करायचा आहे. तर मग काय इथं थांबलो आपण हॉटेलला, कोकणी हॉटेलला. मग नाश्ता वगैरे केला मस्तपैकी. आपण उत्तप्पावर ताव मारला, उत्तप्पा वगैरे खाल्ला आणि परत आलो आपण आणि लागलो हायवेला. निघालो आपण नाशिक त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. मग काय आलो आपण आळेफाट्याच्या टोल नाक्यावर आलो. टोल नाका वगैरे पास केला आणि निघालो. नाशिकमध्ये येऊन पोहोचत ना तोपर्यंत झाली आपल्याला ट्रॅफिकची सुरुवात. मग आपण ट्रॅफिकमधून पुढे आलो कसं तरी सावकाश आणि जेवायला थांबलो. मग तिथं मागवलं आपण मसाला पापड खाल्लं. आलो त्र्यंबकेश्वरचं दर्शन वगैरे घेऊन निघालो आपण नाशिकमध्ये. आलो आपण नाशिकमध्ये केलं कस्टमरला ड्रॉप आणि निघालो आपण आपल्या पुढच्या प्रवासाला पुण्याच्या दिशेने. एकटाच होतो त्याच्यामुळे काय आपल्याला घाई नव्हती. सावकाशच जाणार होतो आपण. आलो सावकाश. मग आपण आलो नाशिकच्या टोल नाका वगैरे केला पास आणि येऊन पोहोचलो आपण डायरेक्ट मोशीमधून आपण आलो थेट कस्टमरच्या घरी. गाडी वगैरे लावली पार्किंगला आणि मग आपण चाललो आपल्या घरी. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जाता तेवढं फॉलोच्या बटनावर ठोका देऊन जावा. चला.